नमस्कार. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर नववर्षातला हा फोन इन लाईव्हचा आपला पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे आपल्या सगळ्यांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या सुहृदांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा. मंडळी, हे नवीन वर्ष जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी भरभरून घेऊन येवो हीच माझी प्रार्थना आहे. आणि हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपलं पीक पाणी चांगलं होईल, त्यातून आपल्याला चांगला पैसा मिळेल. मंडळी, चांगला पैसा मिळण्यासाठी, पीक पाणी चांगलं येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत जरी असले तरी सुद्धा जो घटक आपल्या हातामध्ये आहे तो म्हणजे पिकाचं योग्य पद्धतीने केलेलं व्यवस्थापन. उदाहरणच द्यायचं झालं तर हवामानातल्या बदलानुसार पिकाच्या वाढीमध्ये, उत्पादनामध्ये खूप परिणाम होत असतात. तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? कारण असं बघा की वेगवेगळे जे ताण असतात त्याच्यामुळे वनस्पतींच्या पेशीय लेव्हलवर, पेशीय स्तरावर अनेक जैव रासायनिक, जैवभौतिक अशा पद्धतीचे बदल घडून येत असतात आणि त्याचा अर्थातच पीकवाढीवर दुष्परिणाम होत असतो. म्हणूनच थंडीमध्ये पिकांची कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आपण निवडलेल्या विषयाचं नाव जे आहे ते आहे हिवाळ्यात पिके आणि फळबागांची निगा. मंडळी, यासाठी अतिशय अनुभवी तज्ज्ञ मंडळी आपल्याला आज इथे लाभलेली आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. चला तर आपण त्यांची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम डॉक्टर विनय सुपे सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कोरडवाहू फळ संशोधन केंद्र राहुरी इथं ते कार्यरत आहेत उद्यान विद्या विभागामध्ये. आणि मंडळी, त्याबरोबरचे आपले दुसरे तज्ज्ञ जे आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रशांत बोडके, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यामध्ये ते कार्यरत आहेत. सध्या इगतपुरी इथल्या विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये ते आपलं कार्य करत आहेत. नमस्कार. आपल्या दोघांचंही कृषी दर्शनच्या टीमतर्फे मनपूर्वक स्वागत. आणि मंडळी, आपला आजचा जो कार्यक्रम आहे तो फोन इन प्रोग्राम असल्यामुळे दूरध्वनीवरून आपण आपले जे या विषयाशी संबंधित असे महत्त्वाचे प्रश्न असतील त्यांचे प्रश्न विचारून शंका निरसन नक्कीच करून घेऊ शकता. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक जे आहेत ते टिपून घ्या. ते असे आहेत 24988050, 24908050. आणि त्याचबरोबर मुंबई बाहेरून किंवा मोबाईलवरून जे संपर्क करणार आहेत त्या प्रेक्षकांसाठी या क्रमांकाचा आधी 022 हा कोड लावणं आवश्यक आहे. तर आजच्या चर्चेकडे वळूया. सर्वप्रथम बोडके सर, आपल्याला मला प्रश्न विचारायचा आहे की मगाशी मी जसं म्हटलं की थंड हवेमध्ये पिकांवर खूप परिणाम होतात. एक आकडेवारी असं सांगते की अजैविक ताण जे आहेत त्याच्यामुळे 50% पिकांचं नुकसान होतं आणि केवळ थंड हवामानामुळे त्यातलं 15% इतक्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. तर ही जी थंडी आहे त्यामध्ये कमी तापमान, कधी धुकं, कधी थंड वारे, कोरडी हवा या सगळ्याचा पिकाच्या किंवा वनस्पतीच्या म्हणूया शरीर रचनेवर काय परिणाम होत असतो? अतिशय म्हणजे तुम्ही चांगलाच विषय आपला आहे आजचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण आज बघतो आहोत की आजची जी आपली अन्नधान्याची सद्यस्थिती जर आपण आज बघितली तर आपण 1950 सालच्या तुलनेत आपण आता जे आहे 270 ते 275 दशलक्ष टनापर्यंत आज उत्पादन घेतलेलं आहे. परंतु हीच जर परिस्थिती राहिली आपली लोकसंख्या वाढीची, म्हणजे 120 कोटी जनता 160 कोटीपर्यंत जर गेली तर ती 2050 साली आपल्याला 400 दशलक्ष टन एवढं आपल्याला उत्पादनाची गरज आहे. वास्तविक हे बघताना आपलं क्षेत्र मात्र कमी होत नाहीये, म्हणजे ते उलट कमी कमी होत चाललेलं आहे. तर हे जर बघितलं तर आपल्या त्याच्यावरचा जो उत्पादनाचा ताण आहे तो वाढतोय. ते आपलं जे आपण म्हणतो की वेगवेगळ्या ताणांमुळे होत असतं. त्याच्यामध्ये आपण बघतो की दोन प्रकारचे त्याच्यामध्ये ताण आहेत. एक जैविक ताण आहे आणि एक अजैविक ताण आहे. जैविक ताण म्हणजे ज्याच्यावरती आपण म्हणतो की कीड, रोग किंवा इतर काही जैविक पद्धतीने झालेला ताण आहे. आणि अजैविक ताण म्हणजे ज्यामध्ये आपण जे म्हणतो हवामानातले घटक आहेत. उदाहरणार्थ आपण बघितलं की सगळ्यात आपण बघितलं की टोटल 50% जे आपले नुकसान होत आहे ते ह्या अजैविक ताणांमुळेच होत आहे. असं जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात प्रथम बघितलं आपण तर अतिउष्णतेमुळे 40% कारण आपण समशीतोष्ण भागात राहत आहोत. त्याच्यानंतर अति थंडी जी आहे त्याच्यामुळे 15% नुकसान होतं. म्हणजे आत्ताचा जो हवामान आपण बघतो आहोत त्याच्यामध्ये जर विचार केला तर जवळजवळ 15%चं नुकसान आपण त्याच्यामधून होतं. आणि हे जर वाचवलं तर साहजिकच आपलं जे माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या डबलिंग द प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला उत्पादकता आपली दुपटीने वाढवायची आहे ते आपण सहजपणे साध्य करू शकतो. त्यामुळे हे ताण आपण त्याचे नियोजन करणं हे फार गरजेचं आहे. सर्वप्रथम सांगायचं बघितलं की ज्या वेळेला थंडी जेव्हा वाढते, जेव्हा तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली जातं आणि 0 पेक्षा वरती असतं त्यावेळेला शरीराच्या म्हणजे पिकाच्या शरीर रचनेमधली चयापचय क्रिया जी असते म्हणजे वाहन करण्याची, कुठलंही अन्नद्रव्य वहन करणं, पाणी वाहन करणं, प्रकाश संश्लेषण हे त्याच्यामध्ये बाधित होतं. ते त्यामुळे थांबतं आणि साहजिकच काय होतं की त्याच्यातले पेशी ह्या
फाटून त्याच्यातनं द्रवपदार्थ बाहेर पडले ते सुकल्यासारखे आपल्याला दिसतात आणि साहजिकच अशा प्रकारच्या त्याच्यावरती इंजुरी होऊन त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये घट यायला सुरुवात होते आणि हे जर 2 ते 3 दिवस राहिलं तर कदाचित ते नियोजन करणं अशक्य होतं. त्यामुळे आपल्याला सूचना मिळतात, माहिती मिळतात, याचं नियोजन करणं गरजेचं आहे. सुपे सर, ह्याला जोडून मला आपल्याला असा फळबागांबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे. कारण रोजगार हमी योजनेअंतर्गत असेल किंवा इतरही आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण फ्रूट बास्केट ऑफ इंडिया असं म्हणतो, वैविध्यपूर्ण फळपिकांची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड केली गेलेली आहे. तर हे जे थंड हवामान आहे त्याचा फळपिकांच्या वाढीवर काय परिणाम होतो? प्रामुख्याने महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये जे सबट्रॉपिकल किंवा ट्रॉपिकल फळं आहेत ही महाराष्ट्रामध्ये फार चांगल्या पद्धतीने आपण लागवड करतो किंवा त्याच्यातून उत्पादनही फार चांगल्या पद्धतीने घेतो. प्रतही बघितली आपण तर संपूर्ण भारतामध्ये उत्तम प्रतीची फळं ही सर्वच फळं जवळपास आपण महाराष्ट्रामध्ये काढतोय आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे 4 विभाग आहेत आपले महाराष्ट्राचे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, तर या 4ही विभागानुसार याच्यामध्ये बराचसा सर आपल्याला थांबवते कारण आपले एक प्रेक्षक प्रश्न विचारू इच्छित आहेत. नारायण आंबेकर बुलढाण्याहून आपल्याशी संपर्क साधतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार नारायणजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो ताई, मी नारायण आंबेकर बोलतो, सिंदखेड राजाहून. बोला. ताई, शाळू ज्वारी सध्या थंडीमुळे एक नाही दिसवत नाही, यासाठी काही माहिती पाहिजे होती. हा बोला. आपला शाळू ज्वारीचा सलग विचारा आपला प्रश्न. हा शाळू ज्वारीचा शाळू ज्वारी एक नाही ती थंडीमुळे जरा दिसू नाही राहिली, त्यासाठी काय हा बरं बरं, प्रश्न कळलेला आहे. बोडके सर काय सांगाल आपण? याच्यामध्ये तुम्ही एक करायला पाहिजे की शाळू ज्वारीला आपण ज्यावेळेला तुमच्याकडे तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये ही बऱ्याचदा कोरडवाहूवरतीच घेतली जात असते, तर त्यावेळेला ही निसवण्याची असेल तर तुम्हाला त्याकरता आधी शक्य असेल तर तुम्हाला एखाद्या 2% युरियाची जी फवारणी आहे ती जर तुम्ही त्यावरती घेतली तर कदाचित त्याच्यामध्ये जी अन्नद्रव्य वहन क्षमता आहे ती जाऊन त्याच्यामध्ये तुम्हाला त्या निसवण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा परिणाम चांगला दिसू शकतो. जर शक्य असेल तुम्हाला जर एखादं पाण्याची उपलब्धता असेल समजा त्याच्यामध्ये, तर तुम्ही ह्या वेळेला, कारण थंडीमुळे त्याची सगळी क्रिया थांबते, त्याच्यामुळे तुम्हाला त्या वेळेला हलकंसं पाणी वापसावस्थेतलं जर देता आलं हलकं हलकं तर देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा ती निसवण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. फक्त त्याला 2 ते 3 दिवस कंटिन्युअस थंडी असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे एक स्प्रे घेणे आणि त्याच्यावरती एक पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. धन्यवाद. सुपे सर, मगाच्या प्रश्नाकडे आपण वळूया की फळपिकांच्या वाढीवर काय दुष्परिणाम होतात थंड हवेमुळे? तर हे जे 4 विभाग आहेत महाराष्ट्राचे, त्या प्रत्येक विभागाचं एक वेगवेगळं तापमान आहे आणि थंडीचा प्रादुर्भाव जर आपण बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रादुर्भाव थंडीचा होतो आणि या विभागामध्ये केळी आणि द्राक्ष हे दोन जी पिकं आहेत किंवा डाळिंब एक मोठ्या प्रमाणात पीक आहे, या पिकांवर या थंडीचा विपरीत परिणाम होऊ शकतो. थंडीमध्ये असं या फळपिकांच्या बाबतीत असं आहे की 16 ते 32 डिग्री जर तापमान असेल तर या तापमानामध्ये अतिशय चांगली शरीरक्रिया या सर्व फळपिकांची होत असते. मात्र 16 डिग्रीच्या खाली जर आपलं तापमान आलं तर मात्र थोडेसे प्रश्न त्यामध्ये निर्माण होतात आणि जर 10 डिग्रीच्या खाली जर जास्त पुन्हा त्यापेक्षा तापमान आलं तर अजूनही प्रश्न त्यामध्ये निर्माण होतात. परंतु प्रामुख्याने जे काही पिकं आहेत जसे विदर्भामध्ये संत्रावर्गीय पिकं आहेत. सर, त्याच्यापूर्वी पुन्हा आपल्याला एकदा थांबवते कारण आपले प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत आणि एक प्रश्न येतोय सोलापूरहून, बालाजी आरगडे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा होता की माझी सध्या काकडी आहे. हॅलो, आपला प्रश्न सलग विचारा. मॅडम, माझी काकडी आहे सध्या, तर थंडीमुळे त्याची वाढ होत नाही, तर त्यासाठी माझी काकडी आहे. हॅलो, बोला बोला. माझी काकडी आहे, तर काकडीमुळे म्हणजे थंडीमुळे माझी वाढ होत नाही त्या काकडीची, तर त्यासाठी काय करायला पाहिजे? चालेल, उत्तर आहे का? बोला. काकडीच्या बाबतीत जर बघितलं किंवा इतर सर्व संपूर्ण भाजीपाल्याच्या बाबतीत आपण जर बघितलं तर थंडीचा खरोखर विपरीत परिणाम जर होत असेल तर या भाजीपाला पिकावर होतो. तर अशा याच्यामध्ये आपण आवर्जून त्या पिकाला फ्लड इरिगेशन म्हणजे मोकाट पाणी ज्याला आपण म्हणतो तसं मोकाट पाणी त्या पिकाला आपण दिला पाहिजे. धूर करता जर आला त्या शेतामध्ये सकाळच्या वेळेस, विशेषतः सकाळी 4च्या नंतर जर आपल्याला शेतामध्ये धूर करता आला तर धूरही आपण त्या याच्यामध्ये केला पाहिजे. तसंच काही पोटॅश वर्गीय जे खतं आहेत, पालाशवर्गीय खतं, यांचा सुद्धा फवारणीच्याद्वारे आणि जमिनीतून सुद्धा दोन्ही गोष्टींतून आपण वापर त्याच्यामध्ये केला पाहिजे. प्लस काही सिलिकॉन किंवा कॅल्शियम सारखे जे घटक आहेत की ज्याच्यामुळे पेशीच्या भिंती किंवा पेशी टणक होतात, असे जे घटक आहेत हे फवारणीच्या माध्यमातून आपण या काळामध्ये विशेष करून वापरले पाहिजे, जेणेकरून त्या पिकाची चांगली वाढ होईल. बरं.
बोडके सर, मला आता आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण दुष्परिणाम काय होतात ते बघितलं, पण हे टाळण्यासाठी म्हणजे आपल्याला काही हवामानाचा अंदाज मिळतो, त्यानुसार आपण पूर्वदक्षतेचे काय उपाय करू शकतो? मी तर म्हणेन की आपण ज्या वेळेला ही रब्बी हंगामातली आपण जी काही शेती आहे, विशेषतः मी जी पिकं म्हणतो आपण, जी आपली भुसार पिकं जी आहेत, गहू, हरभरा ही जी आहे, ही सुरुवातच मुळात त्याची करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. आपण एक संवर्धित शेती म्हणजे आपण ज्याला कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर म्हणतो, त्याच्यामध्ये 3-4 प्रकारचे त्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जर तशा पद्धतीने केलं तर कदाचित ही येणाऱ्या थंडीपासून आपण पूर्व बचत करू शकतो. सर्वात प्रथम म्हणजे त्याच्यामध्ये आहे की झिरो टिलेज किंवा शून्य मशागत तंत्राचा वापर करून आहे त्या अवशेषांवरतीच परत त्यांनी जर हे केलं, शेती लागवड केली, तर आपल्याला कदाचित त्याच्यापासून ते जो आच्छादन आहे ते आपोआप मिळतं आणि साहजिकच थंडीपासून त्याचा बचाव होतो. दुसरं म्हणजे की गहू आणि इतर जी पिकं आहेत, म्हणजे आपण हरभरा जरी असेल तर त्याला फरो इरिगेटेड रेस बेड किंवा आपण तो छोटे मोठे बांध असलेले असे पट्टे आहेत ज्याच्यामध्ये आपण पाणी देण्याची व्यवस्था करू शकतो. अशा पद्धतीने जर ते बांध केले तर कदाचित ह्या थंडीपासून, विशेषतः आपण उत्तर भारतामध्ये याच्यावरती फार मोठं संशोधन झालेलं आहे आणि तिथे आपणही तशा पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आपण करू शकतो. आणि ह्यानंतर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर हा सातत्याने करणं गरजेचं आहे. याचं कारण असतं की सेंद्रिय पदार्थ जेव्हा जमिनीत असतात त्यावेळेला ते कुजताना त्याच्यामध्ये एक उष्णता तयार होत असते आणि त्या उष्णतेमुळे साहजिकच बाहेर तापमान जरी कमी झालं तरी जमिनीमधली उष्णता, त्यामुळे आपण त्याला बचाव करू शकतो आणि साहजिकच आपण त्याच्यापासून चांगलं हे नियंत्रण करू शकतो. आणि याशिवाय बांधावरती आपण वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आहेत मोठी असली तर जे जोराचे झाडं, आपण जे वारे येतात थंड वारे, ते आपण त्याच्यापासून रोखू शकतो आणि साहजिकच तुमचे मुख्य पीक आहे त्याला त्याची बाधा होणं कमी होतं. आणि तुम्ही अशा प्रकारे जर नियोजन केलं सुरुवातीपासून तर हे पूर्वनियंत्रण म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला करायला हरकत नाही. हाच प्रश्न आता फळ पिकांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर पूर्वदक्षतेचे उपाय काय करणं शक्य आहे? महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही हंगाम आपल्याला फार परिचित आहेत. केव्हा थंडी येते, केव्हा ऊन येतं किंवा केव्हा पाऊस येतो, सर्व आपल्या गोष्टी माहिती आहेत. प्रश्न फक्त तीव्रतेचा असतो की ऑक्टोबर हीट संपल्यानंतर, ऑक्टोबरची उष्णता संपल्यानंतर आपल्याकडे थंडी सुरू होतं. नोव्हेंबरपासून थंडी आपल्याकडे सुरू होते, साधारणतः फेब्रुवारीपर्यंत थंडी राहते. या काळामध्ये तीव्रता कधी असते तर साधारणतः डिसेंबर महिन्याच्या आसपास ही थंडीची तीव्रता असते. तर याआधी थोडीशी पूर्वदक्षता घेणं, विशेषतः बागायतदार जे आहेत, फळ बागायतदार, या सर्व लोकांनी पूर्वदक्षता घेणं गरजेचं असते. त्यामध्ये प्रामुख्यानं बागेच्या भोवती कुंपण करणे, म्हणजे विंड ब्रेक्स ज्याला म्हणतो आपण, की वारा प्रतिबंधक उपाय. वारा जर आपण रोखू शकलो बागेत येण्यापासून तर बरंचसं नुकसान आपलं या थंडीपासून जे नुकसान आहे हे टळते. दुसरं म्हणजे ओलिताचं पाणी असलं पाहिजे आपल्याकडे, कारण थंडीच्या काळामध्ये जास्त पाण्याची गरज असते झाडाला उष्णता निर्माण करण्यासाठी, ते एक केलं पाहिजे. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं आहे मल्चिंग, म्हणजे आच्छादन. आच्छादन हे तुम्ही सेंद्रिय पदार्थाचं आच्छादन करा, प्लॅस्टिकचं आच्छादन करा किंवा कोणत्याही इव्हन लाईव्ह जे क्रॉप्स आपण लावतो, सोयाबीन किंवा मूग, मटकी, कुल्थीसारखं, त्याचंही सुद्धा आपल्याला आच्छादन करता येते. सर, एक प्रश्न घेऊया का? आपले यवतमाळचे दर्शक शंकर गायकवाड पुसद इथून काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. नमस्कार गायकवाड साहेब, बोला, आपला प्रश्न विचारा. गायकवाड साहेब, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो. हा, बोला, आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न विचारा गायकवाड साहेब. हॅलो. बोला, आपला प्रश्न विचारा सर. मला वाटतं संपर्क तुटतोय, तर आपण त्या पूर्वदक्षतेच्या बाबतीत, फळपिकांच्या बाबतीत, तर हा मल्चिंगचा जो हे आहे आच्छादनाचा प्रकार, हा अतिशय कारागीर असा उपाय असतो थंडीच्या याच्यापासून. कारण थंडीच्या पासून मुख्य इजा जी होते ती मुळांना होते. मुळांपासून जे अन्नद्रव्याचं वहन होते ते वहन होत नाही अतिथंडीमुळे. म्हणून हे वहन हे करण्यासाठी सॉइल टेम्परेचर, म्हणजे मातीचं जे तापमान आहे हे कायम ठेवण्यासाठी आपल्याला आच्छादनाचा वापर त्यामध्ये केला पाहिजे. आच्छादन जर आपण थंडी येण्याच्या आधीच केलं तर अधिक चांगलं, परंतु थंडी आल्यानंतर तरी कमीत कमी आपण ते आच्छादन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, जेणेकरून जमिनीचे जे तापमान आहे ते व्यवस्थित मेंटेन राहील आणि अन्नद्रव्य घेण्याची जी प्रक्रिया झाडाची ती व्यवस्थित पद्धतीने होईल आणि झाडामधलं जे अन्नरसाचं वहन असते, खाली उष्णता राहिल्यामुळे ते वहनही चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे पानाची ग्रोथ किंवा फळाची वाढ किंवा सर्वच जे काही आपण उत्पादन घेण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी बघत असतो, ह्या सर्वच गोष्टी आपल्याला फार चांगल्या पद्धतीने मिळतात. तर ह्या 2-3 गोष्टी आवर्जून आपण याच्यामध्ये केल्या पाहिजे. ओलिताचं पाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं असते की ओलित द्यायला आपण सांगतो, परंतु त्यावेळेस पाण्याची उपलब्धता नसते.
तर पाण्याची उपलब्धता सुद्धा आधीच करून ठेवणं गरजेचं असते, जेणेकरून जेव्हा कडक थंडी पडेल तर आपण एखादं मोकाट पाणी त्याला देता आलं पाहिजे. मंडळी, ही चर्चा जी आहे ती आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इनच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. बोडके सर, आपण मगाशी जी चर्चा केली एकूणच की थंडीमुळे किंवा कमी तापमानामुळे पिकांच्या वाढीवर काय परिणाम होतो, काय दुष्परिणाम होतात, तर आता पुढे किंवा आपण पूर्वदक्षतेबद्दल सुद्धा बोललो, तर ह्याच्या पुढे जाऊन आता जेव्हा दुष्परिणाम समजा झाले, आपण काळजी घेतली तरी सुद्धा, तर काय उपाययोजना केली पाहिजे? याच्यामध्ये आता मी सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर दाखवू शकतो की ज्या वेळेला थंडीमुळे जे प्रकार आपण म्हणतो की थंडीमुळे काय काय कशा प्रकारची लक्षणं दिसतात. आपण याच्यामध्ये बघितलं की मका पिकावरचं आपण बघितलं की एक चांगलं पीक आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे थंडीमुळे त्याला त्याची जी आहे आतली हे सगळे पाणी कमी झालं आहे आणि त्याच्यावरती सुकवा आल्यासारखा आणि ते कोमेजून झाड पडलेलं आहे. त्याच्यानंतर काकडी पीक आहे, खाली केळी पिकाला पण अशा प्रकारे डाग पडलेले आहेत आणि हे बाकी दुसरी पीक आहे. ह्या सगळ्या पिकांवरती जसं येते पपईमध्ये आपण ह्याला म्हणतात ही चिलिंग इंज्युरी, की आपण ह्याच्यामुळे आपल्याला जी थंडी झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या पिकांवरती झालेले परिणाम दिसून येतात. आता सर्वात प्रथम मला असं म्हणायचं आहे की आपण कुठलीही गोष्ट नियोजन करतो किंवा त्याच्या पूर्व ह्याच्या करतो ते पिकानुसार वेगळं असतं, परंतु सर्वसाधारण जी पिकांची आपण काळजी घेतो त्यामध्ये मुख्यतः पाण्याचं नियोजन फार गरजेचं आहे. पाण्याचं नियोजन याकरता गरजेचं आहे की थंडीमध्ये जर सगळ्यात पहिला कुठला उपाय करता येईल तुम्हाला, तर त्यामध्ये विहिरीतल्या पाण्याचा किंवा आपल्याकडे असलेल्या पाण्याचा वापर करणं. याचं कारण असं आहे की जेव्हा पाण्याची स्वतःची जी उष्णता ही बाहेरच्या वातावरणापेक्षा 3 ते 4 अंशांनी कमी असते, ज्यावेळेला आपण ते पाणी देतो त्यामुळे साहजिकच आपण त्या जमिनीतलं जे तापमान आहे ते 3 ते 4 अंशांनी आपण ते वाढवत असतो. म्हणजेच काय होतं की थंडीपासून आपण त्याचा बचाव करतो, कारण पाण्याची स्वतःची लॅटंट किंवा आंतरिक ऊर्जा ही जास्त आहे. त्यामुळे पाणी हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे त्याला देणं. दुसरी गोष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याकडे असलेली जी लाकडाचा भुसा असेल किंवा इतर काही असेल त्याची राख करणं आणि सेंद्रिय पदार्थांची आपण जमिनीमध्ये वापर करणं. आता सेंद्रिय पदार्थ आपण लगेच नाही करणार, पण सुरुवातीला केले असेल, परंतु राख करून धूर करणं, कारण धुरीमुळे काय होतं की जेव्हा हवेतले जे आपण जे मॉइश्चर आहे किंवा थंडावा जो आहे, कारण फॉग असतं, धुकं असतं त्याच्यामुळे, तर ते जे आहे ते आपण कमी होऊन त्याच्यामध्ये पाण्याचे द्रवरूपकरण वाढतात आणि जेणेकरून बाहेरचं वरचं तापमान पण तुमचं कमी होतं आणि तुमच्या पानांना होणारी जी मगाशी दाखवली आपण पपई पिकाला ती त्याच्यामध्ये कमी होते. आणि त्याच्यामध्ये आणि याच्याबरोबर एक सर आपण पुढचा प्रश्न घेऊया. अण्णा वाघुले नेवासे अहमदनगर इथून आपल्याशी संपर्क साधतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, संत्र्याचं पीक हे मिड ऑर्चर्ड पद्धतीने घेता येईल का? बरं, आपला प्रश्न कळलेला आहे. प्रश्न कळाला. आजचा जो कार्यक्रम आहे तो थंडीच्या पासून संरक्षण अशा पद्धतीचा आहे, परंतु तरी तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की मिडो ऑर्चर्ड जो कन्सेप्ट आहे, जसा पेरूमध्ये आपण फार चांगल्या पद्धतीनं तो करत असतो, तसा इतर पिकांमध्ये सुद्धा आंबा आहे किंवा आवळा आहे, सीताफळ आहे किंवा संत्रा, आपला प्रश्न संत्र्याचा आहे, संत्र्यामध्ये सुद्धा आपल्याला तो मिडो ऑर्चर्ड कन्सेप्ट करता येतो चांगल्या पद्धतीनं. परंतु प्रत्येक पिकाची ही टेक्नॉलॉजी वेगवेगळी आहे. आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठात राहुरीला आपण नेवासाचेच आहेत, तर जवळच आपल्या विद्यापीठ असल्यामुळे तिथे येऊन एक दिवशी समक्ष चर्चा करा, संपूर्ण तुम्हाला इथंभूत त्याची माहिती मिळेल. पेरूमध्ये सुद्धा मिडो ऑर्चर्ड तंत्रज्ञान खूप चांगल्या पद्धतीने वापरलंय लोकांनी. बोडके सर, पुन्हा आपल्याला मगाचाच प्रश्न जो आहे की व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं, पाणी व्यवस्थापनाबद्दल आपण बोलत होतो. पाणी व्यवस्थापन झालं. आपण त्याच्यामध्ये करताना पाण्याच्या सुद्धा आपण पाळ्या देत असताना किंवा पाणी आपल्याकडे किती उपलब्ध आहे, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण गहू वगैरे पाणी बागायती पिकात घेतो, परंतु रबी ज्वारी असेल, हरभरा असेल आणि करडई असेल, याकरता पिकांना आपण फारसं पाण्याची उपलब्ध नसेल अशाच ठिकाणी किंवा कोरडवाहू भागातच घेतलं जातं. परंतु हे पाणी दिलं म्हणजे ह्या थंडीच्या काळामध्ये जर शक्य असेल तर कुठल्याही प्रकारचं एखादं पाणी असेल, 2 पाणी असेल, 3 पाणी असेल, त्याच्यानुसार पण आपण नियोजन त्याच्यामध्ये करू शकतो. मला वाटतं सर आपण लॅपटॉपवर काही स्लाइड्स या संदर्भात दाखवू शकतो. हो, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की इथे आपण म्हटल्याप्रमाणे की जी वेगळी मका पिकाचं जर असेल, म्हणजे आपण जे म्हणतो ना की त्याचे काय उपाय घ्यायचे, तर मका पिकामध्ये युरिया खतासोबत आपण सॅलिसिलिक ऍसिड हे जर मिसळून त्याला जर दिलं तर साहजिकच त्या मक्यामध्ये थंडीपासून बचाव होण्याची क्षमता वाढते. तसंच वादळी वारं आणि गाऱ्यांचा जर आपण बघितलं प्रभावामध्ये जे डाग पडतात त्याच्यावरती जर आपल्याला नियंत्रण,
मगाशी आपण डाग बघितले पानावरती, त्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर साहजिकच त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड 2 मिली प्रति लिटर आणि पोटॅशियम नायट्रेट याचं जर आपण द्रावणाची जर फवारणी केली तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगली रिकव्हरी किंवा त्यांचं चांगलं नियोजन मिळू शकतं. आपण म्हणजे आपण म्हणतो पुनरुज्जीवन त्याचं चांगलं होऊ शकते. आता हेच जर आपण बघितलं याच्यामध्ये की जर आपण थंडी, वारे किंवा गारपिटीमुळे झालेलं नुकसान आहे एका कांदा या पिकाचं, आणि तेच जर आपण अशा प्रकारे जर चांगलं नियोजन केलं तर 30 दिवसामध्ये तोच कांदा पुन्हा आपला चांगल्या प्रकारे आपण उभारी धरू शकतो आणि आपल्याला ते झालेलं नुकसान पूर्णपणे टाळता येऊ शकतं. वा, स्लाइडमधून खूप छान मला वाटतं माहिती दर्शकांपर्यंत पोहोचलेली आहे. सुपे सर, आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे मला की आपण जे बोलतोय की फळपिकांमध्ये आणि विशेषतः काही जी फळपिकं आहेत ती जास्तच याला म्हणजे दुष्परिणाम त्याचे जास्त दिसतात. तर एक उदाहरण सेन्सिटिव्ह आहेत असं म्हणूया, संवेदनशील आहेत. तर त्याच्यातलं एक महत्वाचं पीक म्हणजे द्राक्ष. तर त्याबद्दल काय सांगाल? द्राक्ष पीक हे फारच सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. तसंच वाईन क्रॉप आहे. ते वाईन क्रॉप जे असतात ते सेन्सिटिव्ह असतात हार्डी क्रॉपपेक्षा. तर ते नैसर्गिक बाब आहे ती तशी. आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर द्राक्ष हे सांगली किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं घेतली जातात. आणि हे दोन्ही जिल्ह्यामध्ये थंडावा जो आहे, थंडी जी आहे ही मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे स्कॉर्चिंग किंवा इतर जे प्रश्न आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. तर याच्यात प्रामुख्यानं हीच बाब आहे की द्राक्ष बाग ही मंडपावर करत असतो आपण, आणि मंडपाला आपल्याला झाकता येते बाजूने शेडनेट किंवा प्लॅस्टिकच्या माध्यमातून. तो जर आपण किंवा साड्या असतात किंवा कापड असते त्याने जर बाग आपण पूर्ण गोल झाकून घेतली तर थंडीपासून बऱ्यापैकी चांगला बचाव त्या बागेचा होतो. आणि जी आपण पूर्वदक्षता बघितली की मल्चिंग करणे, इरिगेशनची व्यवस्था करणे किंवा अजून पोटॅशयुक्त पालाशयुक्त खतांचा वापर करणे, धूर करणे, सकाळी धूर करणे त्या बागेमध्ये, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला फार चांगल्या पद्धतीने वापर करून या द्राक्षावरती हे जे स्कॉर्चिंग आहे, मुळात काय आहे की आपल्याकडचं टेम्परेचर जर बघितलं आपण तर 5 डिग्रीच्या खाली जर टेम्परेचर गेलं तरच याच्यामध्ये चिलिंग इंजुरी येते. जसं आपण स्लाइडमध्ये एक फोटो बघितला त्या द्राक्षाच्या चिलिंग इंजुरीच्या, तर तो कोणत्या स्टेजमध्ये येतो की 5 डिग्रीच्या खाली आला तर ते सलग 3-4 दिवस जर झालं तर त्या पेशीमधलं जे पाणी आहे, त्याचा जो सेलसॅप आहे तो गोठतो आणि नंतर ती पानं वाळायला सुरुवात होतात. आता पानं वाळली म्हणजेच झाडावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. म्हणून ते नुकसान मोठ्या प्रमाणात असते. नुकसान म्हणजे हलकं नुकसान नसतं, ते बऱ्यापैकी मोठं नुकसान असतं. परंतु हे आपल्याला टाळता येते आणि मुळातच हे अतिशय कमी प्रमाणात आपल्याकडे चिलिंग इंजुरी एवढ्या मोठ्या प्रमाणात येते. मात्र एवढं नक्की आहे की 15 डिग्रीच्या खाली जर तापमान आलं आपलं तर आपल्या झाडाची जी शरीरक्रिया आहे याच्यावरती थोडा परिणाम होऊन झाडाची वाढ, पानांची वाढ, घडाची वाढ या सर्व याच्यावरती याचा विपरीत परिणाम होतो. नक्कीच. यानंतर आपले एक प्रेक्षक आहेत अहमदनगरहून, लोणीहून प्रश्न विचारतायत भरत विखे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, सुपे सरांना असं विचारायचं होतं, माझा डाळिंबाचा बाग आहे. बोला. सलग प्रश्न विचारा. माझा डाळिंबाचा बाग आहे आणि तो थंडीमध्ये फेल गेलाय, पण मला परत धरायचा आहे बाग, तर त्याला खताचं व्यवस्थापन कसं करावं? नक्कीच. आपण मंडळी याचं उत्तर ऐकणार आहोत या प्रश्नाचं सुपे सरांकडून, पण वेळ झाली आहे एका क्षणभर विश्रांतीची. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला अहमदनगर लोणी इथून आपल्या एका दर्शकांनी प्रश्न विचारला होता. त्यांचं नाव आहे भरत विखे. त्यांनी विचारलं होतं की डाळिंबाची त्यांची बाग आहे आणि खूप नुकसान झालेलं आहे थंडीमुळे, पण पुन्हा एकदा त्यांना भर घ्यायचा आहे, तर एकूणच व्यवस्थापन कसं करायचं याचं उत्तर आपण जाणून घेऊया सुपे सरांकडून. मुख्य आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला बहार जो फेल झाला तो थंडीमुळे फेल झालेला नाही आहे, तो त्याला इतर कारणं आहेत. की बरेचदा आपण काय करतो की पानगळ जी नैसर्गिक पानगळ व्हायला पाहिजे झाडामध्ये ही 100% कधी कधी होऊ देतो आणि त्यामुळे झालेली गर्भधारणा ही जिरत असते, तो गर्भ जिरत असतो. म्हणून 30% पानगळ झाली की त्यावेळेस आपण बहार सुरू केला पाहिजे. बरेचदा शेतकरी काय करतात की मार्केटच्या दृष्टीने तो बहार धरण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्याला झाडानुसार चाललं पाहिजे. झाड आपल्यानुसार चालणार नाहीये कधीच. त्याच्यामुळे झाडावर जर 30% पानगळ झालेली असेल तर त्यावेळेस आपण बहार सुरू केला पाहिजे, म्हणजे तुमचा बहार फेल जाणार नाही. परंतु आता जो प्रश्न आलेला आहे आपला की बहार फेल झाला, आपल्याला डबल तो हे करायचा आहे, तर आपण खत नियोजनाच्या बाबतीत प्रश्न विचारला आहे. आणि खत नियोजनाच्या बाबतीत माझं नेहमी सर्वांना विनंती असते की पहिले मातीचं परीक्षण करून घ्या आणि मातीच्या आणि पाण्याच्या परीक्षणानुसार खतांचं नियोजन आपण केलं पाहिजे.
जे आज आपण खतांचं नियोजन करतोय यामुळे क्लोराईड्सचे आयन्स वाढतायत जमिनीमध्ये, सोडियमचे आयन्स वाढतायत आणि जमीन जी सुपीकता आहे ती कमी होत चाललेली आहे, उलट ती नापीक याच्याकडे जास्त चाललेली आहे. आणि त्यामुळे सर, बरेचसे आपल्याला प्रश्न थांबवू का? एक प्रश्न येतोय आपल्याला. ज्ञानेश्वर पारवे, नारायणगाव, पुणे इथून प्रश्न विचारतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मॅडम आमची केळीची बाग आहे. हा, नमस्कार. आपला प्रश्न सलग विचारा. केळीची बाग आहे आपली. केळीची बाग आहे मॅडम, त्याला पाणी व्यवस्थापन आणि खताचं हिवाळ्यासाठी कसं करावं? धन्यवाद. आपला प्रश्न कळलाय, उत्तर ऐकूया. पाणी व्यवस्थापन करत असताना केळीला विशेषतः हिवाळ्यामध्ये संध्याकाळी पाणी म्हणजे रात्री पाणी आपण बागेला दिलं पाहिजे. दिवसा पाणी देऊ नये, रात्री पाणी दिलं पाहिजे. आणि सर्वात त्यापेक्षा महत्वाचं आहे की जमिनीतला जो वाफसा आहे, हवा आणि पाणी याचं जे संतुलन आहे जमिनीतलं, ते आपल्याला साधता आलं पाहिजे. म्हणजे दररोज पाणी देण्याची गरज नाहीये. पाणी जमिनीत वाफसा आला म्हणजे त्यावेळेस वाफसा आल्यानंतर 2 दिवसांनी पाणी द्यायचं आहे. केळी जरी पीक असलं तरी आपल्या मनामध्ये असे गैरसमज असतात की केळीला भरपूर पाणी लागतं. ऍक्च्युअली असं आहे की झाडाचं ट्रान्सपिरेशन, बाष्पीभवन जेवढं होते तेवढंच झाड पाणी घेत असते. मग ते केळी असो की द्राक्ष असो, कोणतंही असो. त्याच्यामुळे जेवढं आणि हिवाळ्यात बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे पाण्याची मात्रा तशीच फार कमी लागते हिवाळ्यामध्ये. म्हणून ही आपण आवश्यक बाब आहे की जेव्हा आपण पाणी देऊ तेव्हा जमिनीमध्ये मुळांच्या तिथे वापसा असणं गरजेचं आहे. ही सर्वात महत्वाची बाब आहे. दुसरं जे खत नियोजन आपण विचारलं आहे, तर हे पुन्हा माझं तेच हे आहे की त्याचं माती परीक्षण करून घ्या सर्वांनी. सर्व जे बागायतदार शेतकरी असो, म्हणजे बागायत कशाची पण असो, द्राक्षे असो, चिकू असो की काही असो, परंतु याची ही झाडं आपली एकाच ठिकाणी उभी राहत असल्यामुळे 2-2 वर्ष कमीत कमी. आता केळी जर घेतला आपण तर 2 वर्षे आपली एकाच जागेवरती बाग उभी असते. त्यामुळे त्या जागेचं संपूर्ण माती परीक्षण करून त्यानुसार अन्नद्रव्य नियोजन आपण केलं पाहिजे. जे आपण अंदाजे जे खत नियोजन करतोय, अननेसेसरी जे खतं टाकतोय, त्याच्यामुळे फायदा तर कमी होतोय परंतु तोटाच आपल्याला जास्त होताना दिसतोय. आणि ती जमीन दरवर्षी नापीक होत चाललेली आपली. म्हणून माझी आपल्यालाही विनंती आहे की आपण माती परीक्षण करून घ्या. 15 दिवसात परीक्षण होतं सर्व, आणि ती झाल्यानंतर राहुरीला या. मी तुम्हाला सर्व त्याचं खत नियोजन संपूर्ण सीझनचं तुम्हाला देईल. नक्कीच. अतिशय महत्वाचा इथे त्यांनी जो आपल्याला सांगितलेला आहे मुद्दा, तो म्हणजे माती परीक्षण, पाणी परीक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसारच खतांची मात्रा आपण कुठल्याही पिकाला दिली पाहिजे. तर याला जोडून जो आपला आजचा विषय आहे, बोडके सर, आपल्याला मला विचारायचं आहे की एकूणच जी पिकं आहेत, म्हणजे बाकीची आपण ज्याला फील्ड क्रॉप्स म्हणतो, त्याच्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे? मला म्हणजे अतिशय सांगायला म्हणजे त्यामध्ये आनंद वाटेल. कारण याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण शेतकरी बघतो की गहू असेल, हरभरा असेल किंवा करडी असेल, ही कोरडवाहू पिकं किंवा कमी आपण म्हणतो की पैसा उत्पन्न देणारी पिकं असं म्हटलं जातं, पैसा देणारी पिकं केळी आणि आंब्याच्या तुलनेमध्ये, म्हणून त्याकरता ती लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु ही पिकं ही शाश्वत तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी आणि कमी सीझनमध्ये जास्त पैसा देणारी पिकं आहेत. त्यामुळे आणि आता आपण म्हणतो की कडधान्यांचे भाव वाढलेले आहेत, गव्हाचेही चांगले रेट तुम्हाला मिळणार. तर ह्या परिस्थितीमध्ये ह्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. अन्नद्रव्यामध्ये आपण जे नत्राचे आहेत ते आपण 3 वेगवेगळ्या 2 किंवा 3 हप्त्यांमध्ये विभागून देतो. परंतु बऱ्याच ठिकाणी स्फुरदाचा वापर होतो पण पालाशचा वापर करत नाही. पालाश हा ह्या थंडीच्या याच्या बचावासाठी पोटॅशियम जे खत आहे, म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश, हे शेतामध्ये किंवा जमिनीत जाणं गरजेचं आहे. हे नुसतं थंडीपासूनच संरक्षण करत नाही, तर पिकामध्ये ज्यावेळेला अन्नद्रव्य मुळांपासून ते पानांपर्यंत जेव्हा वहन होतं, त्या वहनाच्या प्रक्रियेमध्ये पोटॅशियम ह्या अन्नद्रव्याचा फार महत्त्वाचा हा रोल आहे. आणि त्याच्याकरता पोटॅशियमची गरज ही पिकाला असते. असं म्हटलं जातं की आपल्या जमिनीमध्ये पालाशचे खूप मोठ्या प्रमाणात आहे किंवा जास्त दिसून येतं, परंतु प्रत्यक्षात तसं नाही आहे. त्याच्याकरता ते उपलब्ध नसतं. जरी असेल तरी ते उपलब्धतेचं प्रमाण कमी आहे. त्याच्याकरता वर्ण देणं त्याला गरजेचं आहे. म्हणून आम्ही ज्या विद्यापीठाने शिफारस मात्रा ज्या दिलेल्या आहेत त्याचा वापर करणं हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये. आणि त्याच्यानंतर आता गहू जर पीक असेल तर याच्यामध्ये आपण जेव्हा दाणे भरण्याची किंवा चिकात आपण जे फुलोऱ्याची अवस्था असते त्यावेळेला त्याला 2% युरियाची फवारणी करणं. कारण त्यावेळेला पिकाची जी आपण म्हणजे अन्नद्रव्य वहनाची क्षमता आहे ती वाढवत असतो आणि जेणेकरून जे काही अन्न तयार केलेलं आहे पानांनी वगैरे ते आपल्या त्या ओंबीमध्ये जाऊन त्याच्यामध्ये दाण्याच्या स्वरूपामध्ये ते भरायला हवं.
तसंच हरभऱ्याच्या बाबतीत सुद्धा त्याला आपण 2% युरियाची फवारणी शिफारशीत केलेली आहे की जेणेकरून जे काही अन्न तयार झालंय ते तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, जे या थंडीमुळे जे आपली प्रक्रिया स्लो होते किंवा हळू होते ती आपण चांगली पूर्ववत करू शकतो. त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन हा ह्या दोन्ही याच्यातला करडई असेल, हरभरा असेल किंवा गहू असेल या तिन्ही ठिकाणी अशा प्रकारे एकत्रित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जसं सर म्हणाल तसं यालाच कंटिन्यू मला एक सांगायचं बरं, आहे. आपण नक्कीच ऐकूया ते, पण तत्पूर्वी एक प्रश्न घेऊया. राम शिंदे कोल्हापूरहून आपल्याशी संपर्क साधतायत. नमस्कार शिंदे साहेब, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, कोल्हापूरवरून बोलतोय. प्रश्न असा आहे की सध्या आता हिवाळ्यामध्ये पपईच्या झाडावरती पिवसळ असा पानावरती व्हायरल येतोय आणि यामध्ये थंडीमध्ये त्याचं संरक्षण कसं करायचं या संदर्भात थोडी माहिती पाहिजे. बरं, ऐका आपला व्हायरसच्या संदर्भात प्रश्न आहे. व्हायरस हा थंडीमुळे येत नाही. व्हायरस हा जे शोषण करणाऱ्या किडी असतात, मावा, तुडतुडे, याच्यामुळे प्रामुख्यानं त्याची जो व्हेक्टर म्हणून ते मावा असतो त्याचा एफिड्स, आणि त्याच्या माध्यमातून तो व्हायरस इनॉक्युलेट होतो, आपल्या पानामध्ये येतो, शिरतो, आणि जेव्हा त्याचा प्रसार होतो त्या प्रसारानुसार तो व्हायरस आपल्याला दिसत असतो. त्याचा आणि थंडीचा तसा संदर्भ लावता येणार नाही. मात्र याच्यासाठी हा जो प्रश्न आहे आपला, याच्यासाठी आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण पपई लागवड कराल त्यावेळेस आपली जी रोपं आहेत ही आपण कंट्रोल कंडिशनमध्ये वाढवली पाहिजे. म्हणजे नेट हाऊस जे असतात, नेट हाऊसमध्ये आपण किंवा इन्सेक्ट प्रूफ नेट हाऊस जे असतात त्याच्यामध्ये जर आपण रोपं वाढवली तर हे 1.5 ते 2 महिन्याची जी रोपं आहेत, याचा प्रॉब्लेम असा आहे पपईमध्ये की जो इन्फेक्शन होते त्याचं व्हायरसचं, हे प्रामुख्यानं रोपवाटिकेत होत असते. आणि हे टाळण्यासाठी जर रोपवाटिका आपण याच्यामध्ये घेतली इन्सेक्ट प्रूफ केज हाऊसमध्ये, तर त्यानंतर जर लागवड केली आपण तर आपल्या असं लक्षात येतं की व्हायरस येतोच, येणार नाही असं नाही, व्हायरस येऊ शकतो, परंतु तो लेट स्टेजला येतो, तोपर्यंत फळं आपले निघून जातात आणि नंतर व्हायरस त्याच्यामध्ये येतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला एस्केप मेकॅनिझम त्याला म्हणतात की आपण तो डिसीज एस्केप करू शकतो. त्याला कंट्रोल करणं कठीण आहे. जगामध्ये कुठेच व्हायरसला कंट्रोल मेजर्स नाही आहे, परंतु त्याच्यातून वाया मीडिया काढून आपण त्याला एस्केप करू शकतो. एवढं मात्र निश्चित पपईमध्ये आपल्याला शक्य आहे. सर, म्हणजे मुळात काय होतं की थंडीमुळे ज्यावेळेला इन्फेक्शन होतं, म्हणजे थंडीमुळे पानांची जी इजा होते त्या इजामधनं त्या इन्फेक्शन त्याचं मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. मला वाटतं हा जो महत्वाचा प्रश्न आहे, एकूणच रोग किडींचं काय प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यावर आपण मंडळी जाणून घेणार आहोत, पण वेळ झालेली आहे एक क्षणभर विश्रांतीची. आपल्याला एक प्रश्न येतोय. आपले वर्ध्याचे प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारतायत. त्यांचं नाव आहे आरिफ काझी. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे, तुरीवर हा दव जाते मॅडम, याच्यासाठी काय उपाय काय? थंडीमुळे तूर जळल्यावानी होऊन जाते मॅडम. बर. आपण मगाशी याबद्दल बोललोच होतो की तूर ह्या पिका आता ती काढणीला जवळजवळ तुमची सुरुवात झाली असेल किंवा काढणीला शेंगावर लागले असतील, तर जर तुम्हाला शक्य असेल तर, कारण तूर ही मोठी उंच वाढणारी पीक आहे, जर तुम्हाला ते दव कमी करायचं असेल त्याच्यामध्ये, तर तुम्ही जर चारही बाजूनी त्याच्यामध्ये आपण लाकडाचा भुसा आहे त्याचा जर धूर केला तर बऱ्यापैकी त्याच्यामधले ही दवामुळे किंवा थंडीमुळे होणारं नुकसान आहे ते कदाचित कमी होऊ शकेल. किंवा तुम्हाला शक्य असेल, कारण ही दाणे भरण्याची अवस्था जर असेल शेवटची त्याची, किंवा दाणे भरण्याच्या स्थितीत असेल, तर तुम्ही एखादं पाणी जर हलकंसं देता आलं तर त्याला तुम्ही नक्की द्या. कारण आतमध्ये जाणं आता त्यामुळे एवढी जर भरलेली असेल तर जाणं शक्य होणार नाही. तर अशा वेळेला ह्या 2 गोष्टी जरी केल्या तरी तुमचं जे काही वर्ण धुकं किंवा आपण दव आलेला आहे ते कमी होऊन तुमच्या तुरीला होणारं नुकसान किंवा त्यामुळे होणारा रोगाचा प्रादुर्भाव आहे तो सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी टाळता येऊ शकतो. बरं, मगाशी जे आपण चर्चा करत होतो की अन्नद्रव्य व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे, जसं ते फील्ड क्रॉप्समध्ये आहे तसं फळ पिकांमध्ये सुद्धा आहे. मगाशी उल्लेख केला आपण, कॅल्शियमचा उल्लेख केला, सिलिकॉनचा रोल, पोटॅशचा रोल, तर त्याबद्दल सुपे सर आपण अजून काय माहिती सांगा. डॉक्टर बोडके साहेबांनी जे सांगितलं अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यालाच कंटिन्युएशनमध्ये मला फळ पिकांच्या बाबतीत थोडं सांगायचं आहे की बरेचदा माती परीक्षण आपण करा सांगत असतो शेतकऱ्यांना. शेतकरी ते बऱ्यापैकी चांगलं माती परीक्षण करून आणतात, रिपोर्ट आणतात, आणि त्याच्यामधली जी आकडेवारी आहे त्याच्यामुळे बरंचसं कन्फ्युजन आपल्याला होत असतं. सर, आपल्याला पुन्हा एकदा थांबवतो, याचं उत्तर नंतर द्या. तत्पूर्वी बोला, आपल्याला एक प्रश्न येत होता. तर हे जे रिपोर्ट्स येतात, या रिपोर्ट्समध्ये बऱ्यापैकी आकडे जे असतात की पालाश जमिनीमध्ये उपलब्ध आहे. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पालाश जमिनीत बऱ्यापैकी उपलब्ध आहे, परंतु तो पिकात येत नाही. म्हणजे जो पीटीओल अनालिसिस जर त्याचं केलं, आता फळ पिकांमध्ये द्राक्षाचं आपण करतो, डाळिंबाचं करतो, तर पीटीओल अनालिसिस जर केलं तर त्याच्यामध्ये पालाशची कमतरता असते.
तर बरेचदा कन्फ्यूज असं होतं शेतकऱ्यांना की मग माझ्या जमिनीत तर पालाश भरपूर आहे, मग पालाश कशाला द्यायचा जास्त करून. तर त्याचं कारण आहे की हा पालाश आहे परंतु हा प्लॅन्टला अवेलेबल होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वरून पालाश हा वारंवार दिला पाहिजे. असे बरेचसे अन्नद्रव्य असतात की जे अवेलेबल होत नाहीत. सर पुन्हा एकदा थांबवते, मगाशी संपर्क होत नव्हता त्यांचा. आता आपल्याला प्रश्न विचारतायत रवींद्र गुळे सोलापूर इथून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, पूर्व हंगामी ऊसात थंडीच्या दिवसात फुटव्यांची संख्या कशी वाढवता येईल? धन्यवाद, आपला प्रश्न कळलाय, उत्तर ऐकूया. यात तुम्हाला फुटव्याची जी संख्या वाढवायची आहे पूर्व हंगामामध्ये, तुम्हाला त्याच्यामध्ये मुळात की खांदणी झाल्यानंतरचा तुमचा जो खताचा डोस आहे, मोठी बाळबंदी झाल्यानंतरचा आहे, त्याच्यामध्ये ते एक तुम्हाला व्यवस्थित नियोजन करून देणं गरजेचं आहे. कारण तो जो हप्ता आहे त्याच्यामध्ये नत्राचं, स्फुरद आणि पालाश तिन्ही याचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट, फुटवे वाढवण्याकरता तुम्हाला त्याच्यामध्ये आंतरमशागत हे जर केली तर तुम्ही खांदीच्या नंतरची आंतरमशागत ती जर केली तर कदाचित चांगला त्याला भर पडून ते जर झाकले गेले तर कदाचित त्याला चांगल्या प्रकारचे फुटवे तुम्हाला फुटू शकतात. दुसरी गोष्ट, आंतरमशागत करताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तण त्या पिकामध्ये राहता कामा नये. त्यामुळे ती तणांची स्पर्धा कमी झाली तर कदाचित तुमचे मुख्य अन्नद्रव्य त्या पिकाला लागून तुम्हाला त्यामध्ये सुद्धा आणखीन चांगली त्याच्यामध्ये भर पडू शकते. सुपे सर पुन्हा एकदा आपल्याकडे येते, जो मगाशी आपण विषय सांगत होतात की खत नियोजन. तर हे जे रिपोर्टनुसार आपण बरेचदा चालतो तर ते हे काही योग्य नसतं. आपण पीटीओल अनालिसिस सुद्धा केलं पाहिजे. जी कॅश क्रॉप्स आहेत म्हणजे द्राक्ष आहे किंवा डाळिंब आहे किंवा हे जे फळपिकं आहेत त्याच्यामध्ये पीटीओल अनालिसिसची व्यवस्था आहे सर्वच बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. तर पीटीओल अनालिसिस आपण करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या जमिनीत काय आहे आणि झाडात काय येते हे दोन्हीची कल्पना आपल्याला येते आणि त्यानुसार अन्नद्रव्य नियोजन कसं करायचं हे लक्षात येतं. बरेचदा सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत हे गरजेपेक्षा जास्त आपण टाकत असतो. आता मी बरेचदा डाळिंबामध्ये काम करत असतो तर डाळिंबामध्ये भरपूर लोक अननेसेसरी ते सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत असतात कारण नसताना, कधी त्याचा त्याच्याशी संबंध नसतो तरी ते टाकत असतात. परत हेही एक महत्वाचं आहे की माती परीक्षण केल्यानंतर, पीटीओल अनालिसिस केल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की खरोखर मॅग्नेशियमची गरज आहे का, खरोखर आपल्याला झिंकची गरज आहे का. मग त्यानुसार आपण हे टाकलं पाहिजे. कारण आता शास्त्र आणि सायन्स आणि सर्व गोष्टी बदलत चाललेल्या आहे. आता क्वालिटी हे आलेलं आहे, कन्सेप्ट आलेला आहे. म्हणजे नुसती फळं काढण्यात अर्थ नाहीये, तर ती आपल्याला उत्तम प्रतीची फळं आपल्याला हार्वेस्ट केली पाहिजे किंवा ती काढली पाहिजे. आणि उत्तम प्रतीची जर फळं काढायची असतील तर खत नियोजन हा सर्वात महत्वाचा मुद्दा त्यामध्ये येतो. बरोबर, नक्कीच. दर्जा, प्रत आणि उत्पादन तिन्ही अतिशय महत्वाचं आहे. बोडके सर, मला आता सांगा की आपण मगाशी पाणी व्यवस्थापनाबद्दल बोललात किंवा खत व्यवस्थापनाबद्दल आपण विस्तृत चर्चा केली, त्यापुढे जाऊन आंतरमशागत या माध्यमातून सुद्धा आपण हिवाळ्यामध्ये पिकांचं संरक्षण कशा पद्धतीने करू शकतो? आता आंतरमशागत हा सतत चालणारा मुद्दा आहे, परंतु हिवाळ्यामध्ये त्याची गरज अशी आहे की ज्या वेळेला आपण खाली ज्या वेळेला जास्त जर तण असतील तर साहजिकच त्याच्यावरती दवाचं प्रमाण जास्त वाढतं आणि ते दव प्रमाण वाढल्यामुळे तिथे मायक्रो क्लायमेट किंवा थंडीचं प्रमाण त्याच्यात वाढतं. त्यामुळे साहजिकच हे टाळण्याकरता तणांचं नियंत्रण करणं किंवा त्याच्यामधली मशागत करणं, आंतरमशागत करणं फार गरजेचं आहे. कारण जेणेकरून जेवढी काही उष्णता त्या जमिनीमध्ये जाईल ती तशीच परत आपल्याला वेगवेगळ्या दुसऱ्या आच्छादनाद्वारे टिकवून धरणं गरजेचं आहे. कारण ही जी पिकं आहेत, जी तणं असतात, ती त्या मुख्य पिकाशी आपल्याला वेगवेगळ्या अन्नद्रव्यासाठी, पाण्यासाठी सुद्धा स्पर्धा करतात. त्यामुळे त्याच्यामध्ये ती तण नियंत्रण करणं, मग ते आपण वेगवेगळ्या तणनाशकांचा वापर करून करता येईल, आंतरमशागत जरूर करता येईल की जेणेकरून त्या जमिनीतली जी उष्णता आहे ती त्याच्यामध्ये टिकवता येईल. त्या एक प्रकारे आता जर रबी, ज्वारी, हरभरा आणि करडईचा जर विचार केला, या तिन्ही पिकांमध्ये जर वेळेवरती म्हणजे पहिल्या 25 ते 30 दिवस किंवा 40 दिवसाच्या आत जर एखादी खुरपणी झाली, आपण आपल्या ह्याच्यामध्ये बघतोच शाळेमध्ये, त्याच्याप्रमाणे जर झाली तर कदाचित तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला नियंत्रण मिळू शकतं आणि तुमच्या याच्यामधनं पिकाला थंडीपासून सुद्धा संरक्षण होऊ शकतं. त्याच्यानंतर मूग किंवा उडीदेचं आहे, जसं रबी ज्वारीमध्ये म्हणतो त्याप्रमाणे सोयाबीनचं काढ याचा आच्छादन म्हणून वापर करा किंवा मग हरभऱ्यामध्ये तुम्हाला असेल तर एखादा शक्य असेल तेवढं कुठलाही आपला काढ उरलेला असेल त्याचा आच्छादन वापर करा की जेणेकरून जे तण आहे ती नष्ट होऊन आपल्याला मुख्य पिकाला जी थंडी आहे किंवा दव आहे त्याच्यापासून त्याचा बचाव होईल. नक्कीच. आता सुपे सर पुन्हा एकदा आपल्याकडे येते, कारण एवढी महत्वाची फळं पिकं आहेत आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करणं पण आवश्यक आहे. तर मला सांगा की आंबा हेही एक अतिशय महत्वाचं पीक जे आहे, त्याच्यामध्ये थंडीपासून बचाव कसा करावा? आंबा प्रामुख्यानं आपला महाराष्ट्रातला आंबा जर बघितला तर कोकण बेल्ट जो आहे, कोकणातला कोकण विभाग, त्याच्यामध्ये हापूस आंब्याची लागवड होते आणि पठारावरती आपली केशर या जातीची लागवड होते. सर, एक प्रश्न येतोय. सोहम मंगर, कोल्हा, गडचिरोली इथून आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार सर्वांना. नमस्कार सर, मी यंदा प्रथमच गव्हाची लागवड केलेली आहे.
आमच्याकडे मुख्य पीक भात पीक असतो आणि त्यानंतर आता हिवाळी पीक म्हणून आम्ही गहू लागवड केलेली आहे. तो उशीर झाला, तर असाच उशीर मला वाटतं दरवर्षीच होईल आम्हाला. तर गव्हाऐवजी आम्हाला दुसरं कुठलं असं पीक घेता येईल की जिथे मला अडचण जाणार नाही? बर, मला म्हणजे तुम्हाला गव्हावरती काही त्रास आहे का गव्हाच्या पर्यायी पीक तुम्हाला हवं आहे? हा, पर्यायी पीक हवंय की जेणेकरून थंडीचा त्रास होणार नाही. पर्यायी पीक पाहिजे त्यांना. पर्यायी पीक म्हटलं गेलं तर तुम्हाला जर मी म्हटलं तर गहू हे खरं थंडीत किंवा रब्बीत येणारं अतिशय चांगलं पीक आहे. याच्याशिवाय तुमच्याकडे जर कुठली पाण्याची उपलब्धता असेल किंवा तुमच्याकडे आणखी मार्केटची उपलब्ध असेल तर तुम्ही कुठल्याही चांगल्या प्रकारचा भाजीपाला तिथून तुम्ही उत्पादित करू शकता. अन्यथा हरभरा हे सुद्धा थंडीत येणारच पीक आहे, परंतु जर तापमान 5 अंशच्या आसपास गेलं तरच तुम्हाला ह्या प्रकारच्या जे काय आपण मगाशी आपण सांगितलं तसे धोके उद्भवू शकतात. त्यामुळे पर्यायी पीक गव्हाला घेण्यापेक्षा तुम्हाला जर मार्केट बघून बाजूबाजूला कुठलं मार्केट तुम्हाला उपलब्ध आहे त्याचा विचार करून तुम्हाला कुठलं पीक घेता येईल ते बघा. आता जो गव्हाला उशीर झालेला आहे त्याच्यामुळे तुमच्या साहजिकच जर तुमची डिसेंबरमध्ये शेवटच्या वेळेला जर लागवड झाली असेल तर साहजिकच तुम्हाला तुमची उगवणीला थोडासा त्रास होईल. कारण थंडी अशी आहे की ज्याच्यामुळे त्यावेळेला म्हणजे उगवण होत असताना त्याला नुकसान होत असतं. त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मंडळी, वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की आंबा हे एक महत्वाचं पीक आहे, त्याबद्दल पटकन काय सांगाल की त्याच्यात कशी काळजी घ्यावी? आंबा हे आपण 2 विभागामध्ये प्रामुख्याने आंबा घेतोय, कोकण विभाग आणि पठारावरती. तर कोकणामध्ये एवढी थंडी प्रामुख्याने येत नाही, परंतु पठारावरती हा प्रश्न थंडीचा येतो आणि थंडीमुळे आंब्यामध्ये मोहरावरती मोठा परिणाम होतो, कारण मोहराच्याच काळामध्ये थंडी येत असते. त्यामुळे हर्मेफ्रोडाइट फ्लॉवर जे असतात म्हणजे बायसेक्शुअल फ्लॉवर ज्याच्यामध्ये नर आणि मादी असते, या फुलांचं प्रमाण कमी होते की ज्याची आपल्याला कैरी तयार होणार असते, परंतु नर फुलांचं प्रमाण वाढते. हा एक प्रामुख्यानं महत्वाचा मुद्दा आहे की आंब्यामध्ये थंडी जास्त वाढली तरी हा प्रॉब्लेम येतो आणि उष्णता जास्त वाढली तरी तोच प्रश्न येतो. तर हा एक महत्वाचा इश्यू आहे. आणि दुसरं, पानगळ त्याच्यामध्ये होते. अति थंडी जर झाली तर ॲब्सिशन फॉर्म होऊन पानं जी आहेत म्हणजे ज्या देठाच्या तिथे ॲब्सिसिक ॲसिडचं प्रमाण वाढून ती पानगळ व्हायला सुरुवात होते. तर अशामध्ये आपण GA3चा एखादा स्प्रे, जिब्रेलिक ॲसिडचा स्प्रे त्यामध्ये घेतला पाहिजे. 25 ppm च्या या प्रमाणात स्प्रे घेतला पाहिजे. आणि फुलोऱ्याच्या काळामध्ये नॅफ्थेलिक ॲसिटिक ॲसिड जे आहे त्याचा सुद्धा 25 ppmचा एखादा स्प्रे त्यामध्ये 1 किंवा 2 स्प्रे त्या काळामध्ये घेतले पाहिजे. आणि जे आपण याआधी इतर फळ पिकांसाठी चर्चा केली की आच्छादन असेल किंवा पाणी व्यवस्थापन, ह्या सर्व गोष्टी यामध्ये केल्या पाहिजे. खूप छान माहिती दिली. आणि मला वाटतं जर सार आपण या चर्चेचं आजचं काय आहे असं जर म्हणायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रादुर्भाव होऊ शकतात त्याच्याबद्दल पहिले माहिती घेणं. हवामानाचा अंदाज जो प्रसारित केला जातो आपल्या शासनाकडून त्याच्यानुसार जो 3 दिवसाच्या पर्यंतचा दिला जातो त्यानुसार आपण पूर्वदक्षता अवलंबणं, त्यानंतर पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, आंतरमशागत या सगळ्याच्या माध्यमातून आपण थंडीपासून आपल्या पिकांचा नक्कीच बचाव करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. आणि मंडळी, आता समारोपाची वेळ आलेली आहे, तर त्याआधी आपण जाणून घेऊया पुढच्या आठवड्यामध्ये आपला कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमाचा विषय काय आहे. आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता. तो असा आहे, सुरू हंगामातील ऊस लागवड. आणि सहभाग आहे डॉक्टर NK पत्के, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, ऊस संशोधन केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आणि दुसरे तज्ज्ञ आहेत कृषीभूषण संजीव माने, आष्टा तालुका वाळवा, जिल्हा सांगली इथून ते येणार आहेत. मंडळी, आपल्याला एकूणच आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आपण वेळोवेळी कळवताच आणि पुढेही कळवत चला. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता कृषी दर्शन फोन इन लाईव्ह, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. त्याचबरोबर ईमेलद्वारे सुद्धा आपण संपर्क साधू शकता आणि ईमेल ॲड्रेस सुद्धा तिथे दिलेला आहे, krushidarshan@ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. याशिवाय कृषी दर्शन कार्यक्रमाबद्दल आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर आपण फेसबुक, यूट्यूब या माध्यमातूनही ती घेऊ शकता आणि पोर्टल जे आहे तेही बघू शकता. आमची जी वेबसाईट आहे www.ddsahyadri.in इथे सुद्धा आपण भेट देऊ शकता. आज बोडके सर आणि सुपे सर आपण दोघे इथे आलात आणि खूप उद्बोधक चर्चा घडवून आणली या विषयावर.
त्यासाठी दूरदर्शनतर्फे आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.